खराच्या अडचणी आणखी वाढणार आहेत, कारण 5व्या गुन्ह्यासंदर्भात कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू केलेला आहे, त्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये काय घडतंय हे पाहावं लागणार आहे। 5व्या गुन्ह्यासंदर्भात कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू झालेली आहे। सध्या सरकारी वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे। बंधू अशोक खराच्या अडचणी आणखी वाढणार आहेत। अशोक खरावर आतापर्यंत 16 ते 17 गुन्हे दाखल आहेत। एक गुन्ह्यामध्ये आता त्याची कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। सध्या 5व्या गुन्ह्यासंदर्भात कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। सरकारी वकिलांकडून आता कोर्टामध्ये युक्तिवाद केला जातोय। कोठडी वाढवून मागण्यासाठी हा युक्तिवाद केला जातो, त्यामुळे कोर्ट आता यावर काय निर्णय देतंय हे पाहावं लागणार आहे। 5व्या गुन्ह्यासंदर्भात ही सुनावणी सुरू झालेली आहे। सुरुवातीलाच सरकारी वकिलांकडून कोर्टामध्ये युक्तिवाद केला जातोय। खराच्या कोठडी संदर्भात ही सुनावणी सुरू झालेली आहे। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, 5व्या गुन्ह्यासंदर्भात आता खराची ही सुनावणी सुरू झालेली आहे। सरकारी वकील युक्तिवाद करतायत, काय घडामोडी सुरू आहेत? नक्कीच जर आपण बघितलं की अशोक खरात याची आता सुनावणीला सुरुवात सुरू झालेली आहे, कारण अनेक दिवसांपासून हा अशोक खरात होता, हा पोलीस कोठडीमध्ये आहे। आज या 5व्या गुन्ह्याची पोलीस कोठडी ची सुनावणी सध्या आता कोर्टामध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण 4 दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर काल पुन्हा एकदा एसआयटीने अशोक खरात याला ताब्यात घेतलं आणि आज पुन्हा एकदा अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्या नक्कीच सागर, धन्यवाद दिलेल्या तुम्ही सविस्तर माहितीसाठी।